बघा, आता माझ्या बाजूला बसलेल्या तर सगळ्या आजी मावशी वयस्करच महिला आहेत. पण गायत्रीचं वय नाहीये. गायत्रीचं वय कमी आहे आणि 4 मुली आहेत. लहान लहान मुली आहेत. एकाएकी आजारी काय झाले आणि त्याच्यात तिचे मिस्टर एक्सपायर झाले. अशा मुलींनी काय करायचं? आधार कुणाचा नाही, ढगाळल्या भुई परिजीन. मग अशा मुलींना, अशा महिलांना आपण सहकार्य केलं तर त्या खंबीर उभ्या राहतील. आज त्यांनी जर शृंगार घातला तर आज त्या कुठेही जॉबलाही जाऊ शकतात. म्हणून असे प्रसंग आज ना उद्या कोणावर ना कोणावर येत असतात. म्हणून आपल्या महिलांनी सगळ्यांनी एकमेकीला साथ देणं गरजेचं असते. माझी सूनबाई ह्या वयामध्ये अशी आहे तर तिला पण काहीतरी रोजगार भेटायला पाहिजे, तिला पण याच्यामध्ये पुरा आला पाहिजे. ती अक्षरशः मी बोलले तर तिला भरून आला. ते बोलते आई मी येत नाही, तुम्ही जा. सासू नसून आमचं किती दुःख आहे जीवाला, याचा काही सांगू शकत नाही. एकतर मिस्टर गेले, आता त्या एकट्याच आहेत. तुम्हाला कोणाचा दुसरा आधार नाही, पण तोही कोणाचा आधार नाहीये. हे झालं. आता आपण म्हणतो की अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजेत. त्या तर आता महिलाच आमच्या सगळ्या सक्षम होऊन पुढे येऊन ह्या काही अनिष्ट प्रथा आहेत त्या बंद करणार आहेत. पण ह्या महिलेने एकटीने जीवन कसं जगायचं तर यांचा पुनर्विवाहही झाला पाहिजे. याच्यासाठी पण आपण समाजाने सगळ्यांनी एकमेकाला साथ दिली तर यांचा पुनर्विवाह होऊ शकतो. याच्यासाठी सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे, तर हा बदल आपण करू शकतो. माझे मिस्टर आताच वाढले, 3 महिने झाले. माझे मिस्टर वाढले तर मला म्हणजे जगण्याची उमेदच नव्हती. म्हणजे असं मला वाटतं जगावं नाही. आता इथे आल्यापासून या ताईंनी मला म्हणजे सन्मान केलं माझं, असं उमेद दिली मला म्हणजे असं जगण्याचं. तेव्हा बरं वाटलं जरा. म्हणजे असं वाटतं की आता जगावं. कसं आहे, आता घरातच त्यांच्या असं झालेलं आहे की मुलाचं पण असं झालंय. प्रत्येक बाईला असं वाटतं जर मी आनंदाने जीवन जगत असेल तर माझी सून, माझी मुलगी ती आनंदात जीवन जगावं. पण ह्या घराची कहाणी खूपच वेगळी आहे. आज बघितलं तर त्या इथे बसल्यात. आज मुलीचे तेच दिवस आहेत आणि सुनेचे तेच दिवस आहेत. पण त्यांनी त्या खंबीर उभ्या राहिल्यात आणि आज त्यांनाही उभं करतायत की तुम्ही डगमगू नका. जरी आपल्या घरात कोणी नसेल सांभाळायला एखादा पुरुष, तरी तुम्ही उभ्या राहा.